तर मित्रांनो, कांदा बघा भाजून घेतोय. आज रेसिपी आहे आपली काय बोलते त्याला, अंड्याची. अंडा आपलं आमलेट करून तयार करून घेतलेलं आहे. असे काप करून घेतलेला आहे का. तर आपण अंड्याची रेसिपी करणार आहे. चपात्या बनवून घेतल्या बघा. आता भात बघू, एक मिनिट जरा. हे मित्रांनो, कांदा चांगल्या प्रकारे भाजून घेतलाय. तर आता टमाटा टाकून घेतो. मोबाईल जरा फ्लाईट मोड मध्ये टाकला. काय बनवतो ते दिसत नाही ना. ते स्टँड होते लईच लांब, हे दिसत नाही ना. दिसतंय का आता. टमाटा टाकलाय, टमाटा भाजून घेतो जराशी. आता चटणी टाकून घेतो. चटणी कुठे गेली, चटणी कुठे, चटणी 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 चटणी. जरा तिकडे तेजच बनवतो. एक, दोन, तीन, अडीच, 3 चमचे बरोबर झालेत. तर जिरे टाकायचं विसरलो. जिरं पण टाकतो. काय अजून काय फोडणी नाही टाकलेली. मसाल्याचा डबा आहे बघा आपला हे. जिरं टाकतो जरा तडतडायला. हळद नाही टाकत. गरम मसाला थोडासा टाकतो. परत चिकन मसाला थोडासा टाकतो. धना पावडर थोडीशी टाकतो. हळद नाही टाकत. हळदीने जरा पित्ताचं प्रमाण वाढतं. हळद जास्त वापरत नाही मी. टाकतो थोडीशी नॉर्मल. नाही टाकली तर चालते, काही गरज नसते. हे आपलं मोहरी सगळं सम प्रमाणात टाकून घ्यायचं. चटणी चांगली भाजून घ्यायची, म्हणजे कालवणाला तरी येते चांगली. मीठ मी ऑलरेडी आमलेट मध्ये टाकलेलं आहे. जास्त जर मीठ टाकलं तर खारट होईल. आमलेट काय प्रत्येक जण बनवतच आहे का ना. आमलेट प्रत्येक जण बनवतोच. तर मीठ एवढं टाकतो, एक अर्धा चमचा. आणि आता आपल्या अंड्याचं आमलेटचं काप केलेलं टाकून घेतो. आणि आपण केलेला मसाला पण त्यात टाकून घेतो. प्रथम टाकायला पाहिजे होतं, आज शूटिंग करायचं त्या नादात काही झालं नाही. म्हणले का ढिल्ल बसले, गेली पक्कड. भाजी लगेच होणार आहे आपली. थोडस उकडून द्यायचं. मसाला हे टाकलाय, थोडस नॉर्मल पाणी टाकायचं, म्हणजे मसाला खाली चिटकत नाही. परत मग गार पाणी जास्त टाकायचं नाही, थोडस टाकायचं नॉर्मल. असं ताटवर ठेवायचं झाकून, म्हणजे जेणेकरून पाणी लगेच गरम होईल. पाणी घ्यायचं टाकून, त्यात आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं. जरा युनिक पद्धतीने बनवतोय जेवण. तर मित्रांनो, तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. आगळी वेगळी पद्धत आहे. शूटिंग करल म्हणलं, डीपी दादाचा व्हिडिओ बघत बसलो होतो.
त्यात काय कॅमेरा धरायला आपल्याला कोण नाही हो, ट्रायपॉडवरती आपलं चालवलंय काम. त्याला सारखं ऍडजस्ट करायला लागतं. मग त्यापेक्षा म्हणलं एकदाच फिक्स करून टाकलं एका जाग्यावर तर हालत नाही डुलत नाही. आज काय आंघोळ नाही भेटली, थोड्या वेळानं जाऊन करून येऊ. कोणतर आठवण काढतंय. एक मिनिट, अजून किती उंच जातोय. झालं, संपला. तर मित्रांनो, असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. रेकॉर्डिंग चालूच. मित्रांनो, आता जर जेवण केलं, सकाळी जेवणाची गरज पडत नाही. त्याला तुम्हाला दिसतंय अंडी वर तरंगती. अजून जरा पाणी टाकतो थोडस, म्हणजे आपलं तेवढं एक बॉटल पाणी टाकतो. मी पेलोय त्यातलं थोडस टाकतो, तेवढं पाणी नाही जास्त. रस्सा होईल, जरा शिजून देतो. वर ठेवलं का त्याला पाणी चांगलं सुटतं, मस्त पाहिजे शिजतं. टाकलं तर टाकून नाही तर राहील. पण ते अजून भात शिजवायचा, भात पण शिजायला घालून जेवायला बसू. जेवण होतोपर्यंत भात शिजतो. तर आज मार्केट मधनं गाजर आणली ती बघा, वेगळीच आहे ती गाजर. कर्नाटक जेव्हा काही अशी गाजर आहे. आपलं महाबळेश्वर साईडला ते गाजर हे लांबडे असे 2 फूट, पण हे नाही एवढं लांबड. म्हणलं गाजराचा हलवा करायचा. मग आता हलवा मी केला नाही कधी, बघितला केलेला. मग उद्या नाही तर परवा दिवशी कुठेतरी एका जागी असतो का नाही उभं, हलवा करू. पहिल्यांदा चपात्या करायच्या, परत हलवा करायचा. तेलाची काही गरज नाही, झाकण लावून ठेवून देऊया. मित्रांनो, अंडा रेसिपी आपली व्हिडिओ बघा मित्रांनो, कसा वॉचमॅन पिंगत पाटला निवांत झोपलाय, तोंड वाचून हा करून झोपलं. उन्हात मध्ये येतंय जाते, काही घेणे देणं नाही. इकडे पण कोण नाही, मी एकटाच आतमध्ये होतो. चाललोय बघा मार्केटला, भाजीला काहीतरी आणायला पाहिजे. चला जाऊया बाहेरच. चला, हे काय काय बघा, माझ्या पण हा, ही पैसे घेतोय पार्किंगवाला. ड्रायव्हरच आहे, एका ड्रायव्हर पैसे घेतो. शूट केलं, आंघोळ करायला येतो इथं. गाडीवर आहे कुठल्या तरी, गाडीवाल्याकडून पैसे घेतो. पंपात पार्किंग फ्री आहे. म्हणलं ह्याला जरा शूटिंगमध्ये घ्यावं. असेल असताना असला ड्रायव्हरकडून पैसे घेणार. मित्रांनो बघा, खंडाळ्याचा नवीन बोगदा झाला. रील टाकलीच अगोदर आपण, तरी पण व्हिडिओमध्ये घेतलंय. बघा कसा आहे बोगदा, लाइटिंग बिटिंग सगळं ओके मध्ये, नाद खुळा काम आहे. पोटातलं पाणी पण हलत नाही, टेन्शन नाही काय हो. दोन्हीकडे जागा सोडली मोकळी, खाली भितडाला चिकाटली म्हणाल न ग, काय न ग, जागा भरपूर आहे. गाडी मस्तपैकी चालते. व्हिडिओ शूटिंग केलं, फाईन येते कोणा आणता. मोबाईलला स्टँड गाडीत एक लावायचा हो.